मुंबई बेंगळुरू वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसला रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाली असून यामुळे सोलापूरकरांच्या सेवेत लवकरच स्लीपर वंदे भारत गाडी येणार आहे। मुंबई बंगळुरू दरम्यान प्रवास करणाऱ्या सोलापूरकर प्रवाशांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। कारण मुंबई बंगळुरू वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसला रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाली आहे, पण तिचा मार्ग अद्याप निश्चित नाही। पण मार्गावरून स्पर्धा निर्माण झाली आहे। सध्या हुबळी धारवाड मार्गासाठी तेथील लोकप्रतिनिधी प्रयत्न करत असले तरी सोलापूर मार्ग हा वेग, वेळ आणि सुविधा या सर्व बाबतीत अधिक सक्षम असल्याचं स्पष्ट आहे। मात्र मार्ग अद्याप निश्चित झालेला नाही। ही गाडी कलबुर्गी, सोलापूर, वाडी मार्गे धावण्याची दाट शक्यता आहे। दरम्यान मुंबई, पुणे, सोलापूर, कलबुर्गी, रायचूर, गुंटकल, बेंगळुरू हा मार्ग दुहेरीकरण आणि विद्युतीकरण झालेला असून 130 किलोमीटर वेगासाठी सक्षम आहे। या मार्गाने गाडी धावल्यास प्रवास अवघ्या 17 ते 18 तासात पूर्ण होऊ शकतो। या उलट हुबळी मार्गावर तांत्रिक मर्यादांमुळे प्रवास वाढण्याची शक्यता आहे। सध्या धावणारी मुंबई बंगळुरू उद्यान एक्सप्रेस सोलापूर मार्गे सुमारे 22 तास घेत असल्यानं हा मार्ग सोयीस्कर आहे। रेल्वे बोर्डाकडून मुंबई बंगळुरू वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसला मंजुरी मिळाली आहे। ही वंदे भारत एक्सप्रेस मुंबई, पुणे, सोलापूर मार्गे धावण्याची शक्यता आहे। लवकरच याचं अधिकृत परिपत्रक निघेल अशी माहिती मध्य रेल्वे मुंबईचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला यांनी दिली। बंगळुरू मुंबई CSMT वंदे भारत स्लीपर याची मंजुरी रेल्वे मंत्र्यांनी दिली असून ती गुंटकल, कलबुर्गी, सोलापूर, पुणे मार्गे धावल्यास या गाडीला 130 किलोमीटर प्रति तास अखंड वेग मिळणार असून गाडी फक्त 16 ते 17 तासात हा प्रवास पूर्ण करू शकेल। यामुळे उद्योग, व्यापार आणि प्रवाशांना फायदा होईल। तसंच 160 किलोमीटर प्रति तास वेगानं धावण्यासाठी या लोह मार्गावर काम देखील सुरू आहे, अशी माहिती रेल्वे अभ्यासक कनिष्क बोकेफोडे यांनी दिली।